बदलापूरच्या उल्हास नदीवर होत असलेल्या अतिक्रमणावर आंदोलन आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला करण्यात आलेल्या पत्रव्यवहारानंतर देखील कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित करत उल्हास नदी बचाव समितीने घेतलेल्या स्वाक्षरी महामोहिमेत हजारो नागरिकांनी सहभाग घेत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तर एवढे दिवस आंदोलन आणि तक्रार अर्ज करूनही कारवाई करण्याचा एवढा विलंब का असा प्रश्न देखील या रहिवाशांनी विचारला आहे। बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा येथून उल्हास नदीचं पात्र आहे। या पात्राच्या काठावर सत्संग विहार हे संस्थान गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे। या ठिकाणी काही रहिवासी वास्तव्यास देखील आहेत। दरवर्षी कोसळणाऱ्या पावसात हेंद्रेपाडा सखल भाग पाण्याखाली जातो। सत्संग विहार हे संस्थान देखील पाण्याखाली जाते। त्यामुळे काही दिवसांपूर्वी या संस्थानातील काही लोकांनी उल्हास नदीत भराव टाकून संरक्षक भिंत बांधली असल्याची बाब समोर आली आहे। ही बाब समोर येताच परिसरातील नागरिकांनी मोठी बोंबाबोंब केली। नदीत अवैध पद्धतीने भराव टाकून अतिक्रमण करून होत असलेली ही कारवाई थांबवावी आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा यासाठी उल्हास नदी बचाव समिती आणि परिसरातील हजारो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। त्याचबरोबर प्रशासनाला तक्रारीचे अर्ज दाखल केले। एवढं करूनही अद्याप अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले नाहीत। त्यामुळे उल्हास नदी बचाव समितीच्या वतीनं रविवार रोजी हे अतिक्रमण तात्काळ थांबवण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी स्वाक्षरीची महामोहीम घेण्यात आली आणि यावेळी उल्हास नदीच्या पात्राजवळील शहरातील पाणी साचत असलेल्या सखल भागात जाऊन नागरिकांची भेट घेत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली। या स्वाक्षरी मोहिमेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी प्रतिसाद देत आंदोलनं करून प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील प्रशासन ही बाब गांभीर्यानं का घेत नाही। सत्संग विहारसारख्या परप्रांतीय संस्थानांवर देखील प्रशासन कारवाई का करत नाही, या सगळ्याची सखोल चौकशी का होत नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आले। सध्या आंदोलनानंतर तात्पुरती कारवाई करत हे काम थांबवण्यात आलं असलं तरी येथील मातीचा ढिगारा हटवण्यात आलेला नाही, तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे या संस्थानांवर येथील प्रशासनाचा आशीर्वाद आहे का असा सवाल उल्हास नदी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। ते ह्यावेळेला उल्हास नदीवरती जो भराव टाकलेला आहे तिथून आलेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की आम्ही जो काही आवाज उठवलेला आहे आपल्या बदलापूरकरांसाठी, आपण पश्चिमेला राहतो, माझ्या देखील घरामध्ये पाणी भरतं। मी जरी सरोजनगर परिसरात राहत असली तरी सुद्धा ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त पाणी, म्हणजे ज्या वेळेला इथे पहिल्या माळ्यापर्यंत पाणी असतं त्यावेळेला माझ्याकडे ग्राउंड फ्लोर पाण्यात गेलेला असतो आणि ह्यावेळेला इथे 2025ला नक्कीच दुसऱ्या माळ्यापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे। भराव अजून काढलेला गेलेला नाहीये आणि तो काढावा याच्यासाठी पत्रव्यवहार उल्हास नदी बचाव समितीचा चालू आहे। परंतु माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की ह्या परिसरामध्ये पाणी भरल्यानंतर आपण जायचं कुठे हा प्रश्न त्यावेळेला उद्भवतो आणि आपल्याला कळत नाही आपण आपल्या घरात पाणी नक्की आलंय कुठून। आपल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअप वरती एक व्हिडिओ आलेला असेल जो उल्हास नदीमध्ये भराव टाकण्याचं काम चालू असतानाचा JCB आणि पोकलन त्याच्यावरती फिरत होते। तो व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडे आला होता। तो व्हिडिओ आल्यानंतर एक सजग जागृत बदलापूरकर म्हणून मी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यानंतर बदलापूर बचाव उल्हास नदी बचाव समिती चालू झाली। ही केवळ बदलापूरकरांसाठी आहे, याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसेल। त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे की आपण बदलापूरकर म्हणून इथे या आणि इथे आपली एक सही आपला संसार वाचवेल। आपण 10 वर्ष आपण जे काही मागे जाणार आहोत त्यापासून आपण वाचणार आहोत। आपल्या घरांच्या किमती ज्या कमी कमी होत चाललेल्या आहेत त्या नक्कीच भविष्यामध्ये वाढतील।